मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सर्वसामान्य माणसांना न्याय मिळण्यासाठी राज्यात शरद पवार साहेबांच्या विचारधारेने काम करणारी माणसं मोठी झाली पाहिजेत। या कामासाठी युवक आणि शेतकरी वर्गाने मोठं योगदान द्यावं असं आवाहन माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलंय। अंबवडे तालुका खटाव येथे खंडोबा यात्रा आणि राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रभाकर केसरी बैलगाडा शर्यतीचं बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते। यावेळी तासगावचे युवा नेते रोहित आर पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, मायनीचे नेते सुरेंद्र दादा गुदगे, माजी सभापती संदीप दादा मांडवे, हर्षदा दीदी जाधव देशमुख, दिलीप तुपे, श्रीराम पाटील, मोहनराव देशमुख, बाळासाहेब सावंत, मकरंद बोडके, शशिकांत मोरे, साबा निकम, अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार पाटील म्हणाले, खिल्लार जातीची पैदास करण्यामध्ये खटावमान तालुक्याची मोठी परंपरा आहे। शर्यती बंदी उठवण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारने मोठे प्रयत्न केले। अलीकडच्या काळात शर्यतीमध्ये युवकांचा सहभाग वाढला। या युवकांनी विधायक काम करणाऱ्या लोकांना पाठबळ द्यावे। प्रभाकर देशमुख म्हणाले, युवकांसह बळीराजाचा उत्साह वाढवण्यासाठी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे। युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केलेत। मसवडला MIDC होण्यासाठी शरदराव पवार यांनी ठोस प्रयत्न केल्यानंच माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी दिली होती। खटावमान तालुक्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि इतर छोटे मोठे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्न केलेत। कोणतीही सत्ता नसताना आपल्या हातून चांगले काम करण्यासाठी लोकांचं पाठबळ मिळत आहे। ही जमेची गोष्ट असून लोकांचं प्रेम न विसरण्याजोगं आहे। यावेळी माजी सभापती श्री मांडवे, रोहित पाटील, नंदूदादा मोरे, श्री गुदगे, श्री जगताप, श्री तुपे, पृथ्वीराज गोडसे, धनंजय क्षीरसागर, रवींद्र खाडे यांचीही समयोचित मनोगते झाली। कार्यक्रमास वडूचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, संयोजक भालचंद्र कदम, सुनील गोडसे, विपुल गोडसे, सुरेंद्र मोरे, प्रकाश शेट नलावडे, ज्ञानेश्वर शिंदे, मोहनराव बुदे, ॲडव्होकेट संतोष पवार, डॉक्टर सोपान पवार, डॉक्टर राहुल दोलताडे, दीपक बोडरे, अप्पासो देशमुख, तुषार मोरे, निलेश पवार, धनाजी दुबळे आदींसह गुरसाळे, अंबवडे परिसरातील कार्यकर्ते, हितचिंतक आणि शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवम डोंबे, किशोर इंगवले, सुनील मोरे, विकास जगदाळे यांनी सूत्रसंचालन आणि धावते समालोचन केले। डॉक्टर महेश माने यांनी आभार मानले। या शर्यतीमध्ये मा तुळजाभवानी प्रसन्न खडकी, सचिन शेठ चव्हाण वाई, कुमारी अधिरा सागर मन्ने लेंगरे, रॉयल कारभार ग्रुप गुरसाळे, स्वरा विजय मन्ने फलटण, प्रितेश भैया जुगदर कलेढोन, MG माने ज्वेलर्स घरनिकी, सुमित दत्ता जाधव पुसेगाव या बैलगाड्या मालकांनी पहिले 8 क्रमांक पटकावले। त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। शर्यत पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। यातील विजेत्यांना 10 सायकलींचे वाटप करण्यात आलं। तर देशमुख साहेबांनी भाषणात बकासूर, बलमा, घरनिकीचा राजा, नाशिकचा गुरु, नंद्या, सुंदर, सिकंदर, हरण्या, नाग्या, लक्ष्मण, बावऱ्या, रायफल, पिस्टन, फाजिल आदी बैलांचा उल्लेख करून बैल मालकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केलाय। सूर्याच्या साक्षीने या वनाचा फैलांचा फेरा संपन्न अतिशय सुंदर मागे लक्ष द्या। मागे खटाव आणि माण तालुक्याला एक खिलार प्रकारची जात विकसित करण्याचा, घरी पाळण्याचा एक त्या ठिकाणी पहिल्यापासून शौक आहे आणि आवड आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये शर्यतीला बंदी आली होती। महाविकास आघाडीचं शासन असताना ती बंदी उठवण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम आपण केलं। आम्ही पूर्वी म्हणायचो की आता पुढे बैलगाड्याला प्रेक्षक किंवा चालक यायचे नाहीत, पण पूर्वीच्या काळाचं धोतर विजार त्या ठिकाणी जाऊन आता जीनचे पॅन्ट घातलेली मुलं या ठिकाणी येत आहेत आणि या बैलगाडी शर्यती मोठ्या हिराने भाग घेत आहेत। देशमुख साहेबांचा वाढदिवस 26 तारखेला आहे आणि आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांची जयंती या ठिकाणी साजरी होती आणि तोही किंवा हा या निमित्ताने या ठिकाणी येतोय। मगाशी अभयसिंह जगताप म्हणले की आपले पाहुणे, मी पाहुणा नाही, शेवटी माझं कारखान्याचं कार्यक्षेत्र हे या ठिकाणी आणि त्यामुळे माझं नेहमी जाणं या ठिकाणी असतं। नंदकुमार मोरे अलीकडे आम्हाला कमी बोलवतात, पण तरी सुद्धा परवा तुमच्या गावातून आम्ही त्या ठिकाणी गेलो। सांगायचं तात्पर्य की या परिसरामध्ये विशेषतः सर्वसामान्यांसाठी काम करण्याची भूमिका ही सर्व तरुण मंडळी करतायत आणि त्यांच्या पाठीशी प्रभाकरजी देशमुख साहेब हे अतिशय ठामपणे उभे राहिले आहेत। आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्या सर्वांना भविष्य काळामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे।
आज या परिसरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या बैलजोड्या बघण्याचं नशीब किंवा भाग्य आपल्याला या ठिकाणी आपल्या आंबोडे घुसळकरांनी या ठिकाणी दाखवलं, कदम बंधून दाखवलं. त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यानंतर सुद्धा सूर्य मावळण्याच्या पूर्वी फायनल या ठिकाणी सूर्य मावळतीला गेलेला आहे. उद्याचा सूर्योदय आपला आहे आणि त्यासाठी आपण ही रात्र जागून काढली पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. देशमुख साहेबांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि खरे नावं जी तुमच्यासाठी तोंडपाठ आहे आणि तुम्हाला ही बैल पाहायची होती. मला खूप आनंद आहे की बालचंद्र, मकरंद आणि गुरसाळे आणि आंबवडेकरांनी ही तुमची इच्छा खऱ्या अर्थानं पूर्ण केलेल्या. भविष्य काळामध्ये मान खटावमध्ये इथल्या तरुणांना एक चांगला उत्साह मिळावा, चांगला मार्ग मिळावा यासाठी आम्ही सर्व रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. मसवडला MIDC होते, आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला. अनेक वर्ष ही MIDCचं प्रपोजल पडून होतं. केवळ पवार साहेबांनी सांगितलं म्हणून त्यावेळेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांनी ते प्रपोजल मंजूर केलं. ही वस्तूच द्या आणि म्हणून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी माण आणि खटावमध्ये एक रोजगाराची चांगली संधी निर्माण होईल याची मला खात्री आहे. पाण्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, यामध्ये मान तालुक्यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत त्या भरून काढून खऱ्या अर्थानं इथल्या लोकांना न्याय देण्याचं आणि त्यांची सेवा करायची संधी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मान आणि खटावमधला जे जे करणं चांगलं आहे ते करण्यासाठी पुढचं आयुष्य या ठिकाणी खर्ची घालायचं मी ठरवलंय. आपल्या सर्वांचा आशीर्वाद या पुढच्या काळातही मिळावा अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. ही शर्यत अंतिम टप्प्यामध्ये आहे. आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. एक आदर्श असं नेतृत्व गेले 5 टर्म कराडमधून आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे एक चांगलं नेतृत्व आहे. ते या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, आंबवडे, गुरसाळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.